नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया लोणचं। त्यासाठी मी इथे 7 आंबे घेतले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले आहेत। त्याचा आपल्याला चीक पूर्ण काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। हे आंबे आपल्याला एकदम कोरडे असे करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने फोडी करून त्या फोडी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत। कारण जरा जरी पाण्याचा अंश आपल्या लोणच्यात राहिला तरी लोणचं आपलं खराब होऊ शकतं। येथे मी कैरी स्वच्छ पुसून घेतली आहेत आणि त्याच्यामध्ये 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ टाकून एकजीव करून घेतला आहे। आणि आता हे एका चाळणीवरती ठेवून आपल्याला याचा उग्रपणा जाण्यासाठी रात्रभर हे या पद्धतीने झाकून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ह्या कैऱ्या उन्हाला लावून घ्यायच्या आहेत। आता येथे कढईमध्ये मी मोठा 1 चमचा बडीशोप, छोटे 2 चमचे जिरे आणि मोठा चमचा राई घेतली आहे। तसेच मी येथे थोडंसं मिरही घेतलं आहे, तुम्ही लवंगाही घेऊ शकता आणि हे गवळं भाजून घेतलं आहे। आता येथे मी 150 ml तेल घेतलं आहे। हे बघा, आपल्या कैऱ्या सुकल्या आहेत आणि एकदम मस्त झाले आहेत। असेच जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा मसाला आता आपल्याला मिक्सरला बारीक करून मोठा फिरवून घ्यायचा आहे। आणि आता येथे कैऱ्यामध्ये आपल्याला घरगुती लाल तिखट आणि 2 चमचे मीठ टाकून ते एकजीव करून घ्यायचं आहे। तसेच हा मसालाही आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। जर आपलं हे लोणचं वर्षभर टिकायचं असेल तर याला आपल्याला गार तेलामध्येच, म्हणजे आपल्याला उकळून घेतलेले तेल परत एकदा गार करून त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकायची आहे आणि आता या कैऱ्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। जर लोणचं आपलं वर्षभर टिकायचं असेल तर ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करा, म्हणजे तुमचं लोणचं वर्षभर चांगलं राहील। हे बघा, आता हे एकजीव करून आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे। काचेची बरणी आधी आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे। हे बघा, आपलं लोणचं एकदम छान झालं आहे। आता एक तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती थोडी हिंग टाकून घ्यायची आहे आणि हिंगाची वाफ आपल्याला बरणीमध्ये शोषून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने, आणि टोपण लावून आपल्याला याच्यामध्ये लोणचं भरून ठेवायचं आहे। हे बघा, आपलं लोणचं तयार झालं आहे, खाण्यासाठी तयार आहे। व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे बघा, घरगुती होममेड लोणचं तयार। थँक्यू।